नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्केटमध्ये जे फंड अवेलेबल आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप, फोकस इक्विटी, थेमॅटिक किंवा सेक्टरियल फंड, या फंड्सने गेल्या एका वर्षामध्ये किती रिटर्न्स दिलेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि हे रिटर्न्स आपण पाहणार आहोत एमफीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. एमफी म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया. ही इंडियातल्या म्युच्युअल फंडची ऑफिशियल वेबसाईट आहे, ज्याच्यावरती सर्व टाईपचे फंड्स तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि त्यांच्या गेल्या एका वर्षाचे, 5 वर्षाचे, 10 वर्षाचे रिटर्न्ससुद्धा आपल्याला पाहता येतात. आणि त्यांचा AUM म्हणजे असेट अंडर मॅनेजमेंट किती आहे, किती लोकांनी त्या फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, ते नंबर्ससुद्धा तुम्हाला पाहता येतील. आणि हे नंबर्स दर दिवशी अपडेट होत असतात. म्हणजे जर आता 3 तारखेचा डेटा आहे तर उद्या याच्यामध्ये 4 तारखेचा डेटा पाहायला मिळेल. तर एका दिवसानंतर ह्याच्यामध्ये अपडेट्स होतात आणि आपल्याला NAVसुद्धा नवीन NAV पाहायला मिळतो. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला माझ्या अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे अशीच कामाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल. गुगलवरती तुम्ही एमफी टाईप करा किंवा हे पूर्ण नाव टाईप करा आणि नाव टाईप केल्यानंतर जी पहिली वेबसाईट असेल ती असेल एमफीची वेबसाईट. आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही म्युच्युअल फंडचा परफॉर्मन्स ट्रॅक करू शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला ज्या कॅटेगरीतल्या फंडची डिटेल्स पाहिजे असतील त्या फंड्सची कॅटेगरी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स पाहता येईल. तर आता आपण सुरुवातीला पाहूयात की लार्ज कॅप फंडचा डेटा पाहायचा आहे. सगळे फंड्स मला हवेत. इथे गोवरती क्लिक केलं, डेटा आलेला आहे ऑलरेडी. त्यानंतर एका वर्षाचेच रिटर्न्स आपल्याला पाहिजेत, म्हणून इथे एका वर्षाचा रिटर्न्स घेतलेला आहेत. आणि सगळ्यात जास्त रिटर्न कोणत्या फंडने दिलेले आहेत ते इथे मी क्लिक केलं ह्या ॲरोवरती. तर इथे आल्यानंतर सगळ्यात जास्त रिटर्न देणारे इथे फंड्स तुम्हाला पाहायला मिळतील. सगळ्यात पहिला फंड आहे मोतीलाल ओसवालचा लार्ज कॅप फंड, ज्याने गेल्या एका वर्षामध्ये म्हणजे जेव्हा मार्केट पडत होतं तरीसुद्धा त्याने जवळपास 21% रिटर्न दिलेले आहेत. DSPचा टॉप 100 फंड आहे ज्याने 13% रिटर्न दिलेले आहेत. कॅनरा रोबेकोचा 7% रिटर्न आहेत. मिरे असेटचा लार्ज कॅप फंड आहे ज्याने 6% रिटर्न दिलेले आहेत. तर हे असे फंडचे रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यासोबतच लोकांनी त्या फंडमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत ती व्हॅल्यूसुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते. तर आता अशा प्रकारे आपण स्क्रोल करून इथे डेटा पण पाहू शकतो की सगळ्यात जास्त कोण आहे. आणि जर तुम्हाला सगळ्यात कमी पाहायचं असतील तर एंडला जा किंवा इथे ह्या ॲरोवरती क्लिक करून तुम्ही जे मायनसवाले फंड आहेत म्हणजे ज्यांनी खूप कमी रिटर्न्स दिलेले आहेत ती जर व्हॅल्यू इथे क्लिक केली तर सगळ्यात कमी रिटर्न देणारा फंड आहे कॉन्डचा लार्ज कॅप फंड, ज्याने सगळ्यात कमी रिटर्न दिलेले आहेत -5.34%. आणि यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 2,441 करोड रुपये. तर अशा प्रकारे आपण इथून डेटा चेक करू शकतो की कोणत्या फंडने किती % रिटर्न दिलेले आहेत. सोबतच इथे बेंचमार्कसुद्धा दिलेला आहे की हा फंड कोणत्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. इथे आहे निफ्टी 100 TRI टोटल रिटर्न इंडेक्स. तर निफ्टी 100 म्हणजे काय, तर निफ्टीमध्ये असलेल्या टॉप 100 कंपनीज, ज्या पहिल्या 100 कंपन्या आहेत ज्यांचं मार्केट कॅपिटल सगळ्यात जास्त आहे, त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करणारा हा फंड आहे. यानंतर आपण पाहूयात लार्ज अँड मिड कॅप फंड्स. इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर इथे गोवरती क्लिक करायचं आहे. मला एका वर्षाचेच रिटर्न पाहायचे आहेत, तर एका वर्षाचे रिटर्न्स आणि सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड पाहायचा आहे. सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड आहे इन्व्हेस्को इंडिया लार्ज अँड मिड कॅप फंड. या फंडने एका वर्षामध्ये जवळपास 13% रिटर्न दिलेले आहेत. DSP इक्विटी अपॉर्च्युनिटी फंड यामध्ये 12.5% रिटर्न आलेले आहेत एका वर्षामध्ये. आणि या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे लोकांची 13,700 करोड रुपये. तर अशा प्रकारे तुम्ही हा जो डेटा आहे तो तुम्ही पाहू शकता. आणि सोबतच जर तुम्हाला असं पाहायचं आहे की मला सगळ्यात जास्त लोकांनी कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं आहे लार्ज अँड मिड कॅप कॅटेगरीमधल्या ते पाहायचं असेल तर तुम्हाला या ॲरोवरती क्लिक करावं लागेल. आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व डिटेल्स पाहता येतील, ज्यामध्ये आहे मिरे असेट लार्ज अँड मिड कॅप फंड. आणि यामध्ये 36,498 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि याने रिटर्न दिलेले आहेत एका वर्षामध्ये 3%. त्यानंतर आहे HDFCचा लार्ज अँड मिड कॅप फंड. याने जवळपास 5% रिटर्न दिलेले आहेत आणि याच्यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे 23,300 करोड रुपये. तर एवढी इन्व्हेस्टमेंट लोकांनी ह्या फंड्समध्ये केलेली आहे. आणि हा फंड लार्ज अँड मिड कॅप इंडेक्स फॉलो करतो. आणि यानंतर आपण पाहूयात की फ्लेक्सी कॅप फंड. क्लिक केलं, ओके गोवरती क्लिक केल्यानंतर इथे मला एकाच वर्षाचे रिटर्न्स पाहायचे आहेत, कारण की आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एका वर्षाचे रिटर्न्स पाहणार आहोत. आणि जर एका वर्षाचे रिटर्न्स तुम्ही पाहिलेत तर सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड आहे मोतीलाल ओसवालचा फ्लेक्सी कॅप फंड, ज्याने
आत्तापर्यंत 13.5% रिटर्न दिलेले आहेत आणि 12,000 करोडची इन्व्हेस्टमेंट लोकांनी या फंडमध्ये केलेली आहे। यानंतर आहे HDFCचा फ्लेक्झी कॅप फंड, ज्याने 13.30% रिटर्न दिलेले आहेत आणि यामध्ये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे जवळपास 70,000 करोड रुपये। एवढे पैसे लोकांनी या फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत। जेव्हा केव्हा तुम्ही कुठल्याही टाईपच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला चेक करायचे की त्या फंड कोणत्या बेंचमार्कला फॉलो करतो आणि कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो। इथे आपल्याला फक्त नंबर्स पाहता येतात आणि इथे लोकांनी किती फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती व्हॅल्यू इथे पाहता येते। पण जर तुम्हाला एखादा फंड व्यवस्थित स्टडी करायचा असेल तर त्या फंडच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आणि तुम्ही तिथे त्या फंडच्या इतर डिटेल्स पाहू शकता। म्हणजे जसं आता HDFC फ्लेक्झी कॅप फंडबद्दल माहिती पाहिजे तर HDFCच्या वेबसाईटवरती जायचं, हा फंडचं नाव टाईप करायचं आणि त्या फंडबद्दलच्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे पाहायला मिळतील। यानंतर आपण पाहूयात की मिड कॅप फंड, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असणारा फंड आहे HDFC मिड कॅप ऑपॉर्च्युनिटी फंड। यामध्ये 72,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि गेल्या 5 वर्षामध्ये याने 35% रिटर्न दिलेले आहेत आणि आपल्याला एका वर्षाचे रिटर्न्स पाहिजेत तर एका वर्षामध्ये याने 7% रिटर्न दिलेले आहेत। मोतीलाल ओसवालचा मल्टी कॅप फंड आहे, ज्याच्यामध्ये 25,000 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्याने रिटर्न दिलेले आहेत रेग्युलरमध्ये 13% रिटर्न। इथे डायरेक्ट आणि रेग्युलर असे दोन्ही ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात। जेव्हा कोणी आपल्याला एखादा फंड सजेस्ट करतो त्यावेळेस त्याच्या फंडच्या डिटेल्स नक्की तुम्ही चेक करत जावा की तो फंड कशा प्रकारचे रिटर्न्स तुम्हाला देतोय। गेल्या एका वर्षामध्ये या फंडने, आता आपण पाहतोय स्मॉल कॅप फंड, आणि स्मॉल कॅप फंडमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारा फंड आहे ॲक्सिसचा स्मॉल कॅप फंड, ज्याने 7.5% रिटर्न दिलेले आहेत आणि सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला जो फंड आहे ज्याच्यामध्ये 31,296 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत तो आहे SBIचा स्मॉल कॅप फंड आणि या फंडमध्ये रिटर्न्स मिळत आहेत 3.28%। इथे मी तुम्हाला सगळे रेग्युलरचे रिटर्न्स दाखवत आहे आणि सोबतच डायरेक्टचे रिटर्नसुद्धा आहेत। एखादा फंड ॲडवायझर जेव्हा मार्केट खाली पडत असताना त्यावेळेस खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो। तो तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की जेव्हा मार्केट पडत असतं त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, ना की तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढा। म्हणजे जेव्हा त्या 5,000च्या शेअरची प्राईस जर 500 रुपये झाली तर तुम्ही नक्की विकत घ्या, असं त्याचं म्हणणं असतं आणि ते जर तुम्ही ऐकलं तर फ्युचरमध्ये तुम्हाला खूप चांगले त्यातून रिटर्न्स मिळू शकतात। हे आहेत कॉन्ट्राचे फंड, ज्याच्यामध्ये कॉन्ट्राच्या फंडने सगळ्यात जास्त रिटर्न्स दिलेले आहेत। इन्व्हेस्को इंडियाचा कॉन्ट्रा फंड आहे, ज्याने 10% रिटर्न दिलेले आहेत गेल्या एका वर्षामध्ये आणि 17,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे या फंडमध्ये। यानंतर आहे SBIचा कॉन्ट्रा फंड, ज्याने 4% रिटर्न दिलेले आहेत आणि 42,000 करोड रुपये लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे या फंडमध्ये। कॉन्ट्रा कॅटेगरीमध्ये फक्त 3च फंड आत्ता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, इन्व्हेस्को इंडियाचा कॉन्ट्रा, त्यानंतर कोटक इंडियाचा कॉन्ट्रा आणि SBIचा कॉन्ट्रा फंड। हे 3च फंड मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत। यानंतर आपण पाहूयात की फोकस फंड, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे 35,000 करोड रुपये आणि त्या फंडचं नाव आहे SBI फोकस इक्विटी फंड आणि हा फंड गेल्या एका वर्षामध्ये जवळपास 9% रिटर्न देतोय। त्यानंतर HDFCचा फोकस 30 फंड हा 13% रिटर्न देतोय। त्यानंतर आहे फ्रँकलिनचा फोकस फंड 3% रिटर्न आहे। ICICI प्रुडेन्शियलचा फोकस फंड 10% रिटर्न देतोय। तर हे असे रिटर्न्स देणारे फंड्स आहेत मार्केटमध्ये अवेलेबल, ज्यामध्ये तुम्हाला जशी हवी तशी इन्व्हेस्टमेंट करू शकतात। मार्केटमध्ये सध्या 2,500 वेगवेगळ्या टाईपचे म्युच्युअल फंड्स अवेलेबल आहेत आणि त्यातून तुम्हाला चांगल्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे। आता मी इथे घेतलेला आहे व्हॅल्यू फंड आणि व्हॅल्यू फंडमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असलेला फंड आहे ICICI प्रुडेन्शियलचा व्हॅल्यू डिस्कवर फंड। या फंडने गेल्या एका वर्षामध्ये 9% रिटर्न दिलेले आहेत आणि इन्व्हेस्टमेंट आहे यामध्ये 48,000 करोड रुपयाची लोकांची। यानंतर आहे HSBCचा व्हॅल्यू फंड, ज्याच्यामध्ये 12,000 करोड रुपये लोकांनी इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि 5% रिटर्न या फंडने आत्ता गेल्या एका वर्षामध्ये दिलेले आहेत। इथे हे रिटर्न्स एवढे कमी का दिसत आहेत, कारण की गेल्या एका वर्षामध्ये मार्केट खूप खाली आलेलं आहे आणि त्यामुळे इथे जे रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळतात ते सिंगल डिजिटमध्ये पाहायला मिळतात आणि काही फंड असे आहेत की ज्याच्यामध्ये मायनसमध्ये रिटर्न्स पाहायला मिळतात। तुम्हाला जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा म्युच्युअल फंडशी रिलेटेड काहीही डाऊट्स असतील तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीजचे रिटर्न्स तुम्हाला कुठे पाहायला मिळतील त्याबद्दलच्या डिटेल्स सांगितलेल्या आहेत। आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील।